गौडगावमध्ये स्वतंत्र दिनी ग्रामपंचायतच्या जागेत गावकऱ्यांचे अतिक्रमण व तुफान राडा। सविस्तर बातमीपत्र। दिनांक 15 ऑगस्ट 2025 गौडगावमधील गावकऱ्यांनी व्यवसायासाठी केले अतिक्रमण। त्यावेळी सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते। प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज। आपलं आधी प्रस्ताव दिलेला बघा काय प्रस्ताव झालेला करायचा आता या गावाच्या दणका लावलं दलित वस्तीतल्या जागा आहे ती कुठे झालेल्या जागा आम्हाला झालेली कामं दलित वस्तीत ही कामं झाली ती आम्हाला उद्या दलित वस्तीत कामं झाली ती पर्याय जागा होत असते तर कसं वाढ का नाही बाकीचं आपल्या माहित नाही ह्यांनी जी आता बोलते ना ठरवलं एक मासिक मिटिंग ह्यांनी ठरवायचं आहे एक ग्रामसभा नीट झालेली नाही ती काय बी करते 5 वर्ष झालं 4 वर्ष झालं गाव मातीत असं घालता ती आपल्या हे गाड्याचा विषय गाड्याचा विषय नाही गाड्याचा विषय काय चालतं ते महिन्यात लिहून द्यायचं काढायचं त्याला आम्ही लिहून द्यायला तयार आहोत आमचं काढायला आमच्या तयार आहोत लिहू द्या सगळ्याला कोणाला लिहून द्यायचं नको कोण म्हणतो आम्ही कोणाला नको म्हणत नाव आम्हाला बाकीचं काहीच माहिती कोणी धंद करण्यासाठी जीव घेऊची नाही तर झोपायला घेऊती त्याचं लिहून घ्या ह्याचं जसं अजून एक वाट 100 रुपयानं 1000 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून द्यायला लावत त्याला तुम्ही महिन्यात काढायचं तसं सगळ्यांनी लिहून देऊ द्या अहो द्या सगळ्याला द्या आता मला घोष करत नाही मी अहो तुमच्या हिंमतच नाही तर काढत नसेल काय म्हणून सांगतो तुम्ही मग कशी तुमची ग्रामपंचायत बोला मेंबर मग कसली ग्रामपंचायत तुमची काढत नसते ती म्हणजे लिहून देऊन काढत नाही काय अरे बोंगाण्याची दारं बुजली कोण काढत नाही कोण सांगतो ना बाबा काढत नाही दिल्या तर त्यांच्याकडून लेखीच्या महिन्यात काढतो म्हणून सगळ्याला मारून हा बस मारू द्या 1 महिन्यात बाजूला काढावतो 1 महिन्यात नाही तर आम्ही जीसीपी लावणार आहोत अहो सगळं आपण त्यांच्याकडून काय किती उल्लेख करा की तुम्ही काढता म्हणून रावी आपलं सांगितलं त्याच्या आधी मी काम आलेलो होतो पप्पा तुम्ही परत आलता भारत आता तू काय तुम्हाला बोलू नको तू संग मला बोलायची कामच बोला। हे तू संघ बोलायला काय तयार नाही ही सगळं पुन्हा मी संध्याकाळी येऊन केली सगळी बघायला नुसती होती अशी पट्टी अशी सगळं नुसतं बघायला होती तर पुन्हा अडवायला नाही त्याला सगळं बंद कर माझ्याच तरी टाकली मी काढली मी तिशी त्या मालकाचं म्हणतो तू बी होता तू बी सदस्य होता नाही तू बी सदस्य होता त्या सदस्याला त्या सांगितलं मला वर्षभर लागतंय मला जागा नाही तर 5-5 हजार भाडं द्यायला जमत नाही मला वर्षभरासाठी मी वर्षाने काढतो मी लिहून महिन्यासाठी सगळ्याला काय संबंध कोणाला असं नाही ज्याला महिन्यासाठी घ्यायचं त्याला द्यायचं वर्षभर लागतं उद्या ठरव घ्या की मग शेड मारलेले पैसे कसं जायचे आम्ही शेड मारायचा एवढा खर्च करायचा म्हणलं तुम्हाला हा असं राहू द्या वर्ष द्या सगळ्याला 2-2 वर्ष द्या ह्याला महिन्यात 6 महिन्यात द्यायचं तुम्ही काय म्हणताल तुम्ही बी काय म्हणसाल अरे ह्याच्यासाठी आणलं का नाही कुणासाठी आणलं आमचं बी आणलंय उद्या ग्रामसभेचा सारा ठराव घेऊन पुन्हा बोल मला बाकी माहित नाही मला जागा पाहिजे मी ग्रामपंचायत मध्ये ह्यांना बोलतोय भाऊसाहेबला बोलतोय मला जागा पाहिजे मला जळतं मला माहित आहे माझं काय चाललंय भांडण होत असते तर पुढे भांडण त्यांना करायला वेळ नाही काय झालं आता उद्या मी बी जरा कुठं तर मारतो कमी लागायची हा पुन्हा निघणार नाही तुम्ही ज्याचा हक्काचा आहे काय ज्याचा हक्काचा आहे ज्यानं पैसे भरले तर अगर काय करायचं त्या मालकाच्या जाग्यात जर करायला तर आम्ही बी पैसे भरताव की डिपॉझिट भरताव ग्रामपंचायतला कळत नाही बाप्पा लिगल सगळ्याला नाही की आता 4 वर्ष अरे बाबा, legal नाही तर काय सांगतो? अरे तुझ्याकडे आधी 10 तू कायच बोलायला नाही मला legal आणलं का तू? गावात मी चांगला बसतो इथं गावात हा. कोण द्यायला लागले का लिगल गाळा कोण देत नाही गाळा कोणाला तिथं धंदा करायचा जे तर म्हणलं का नाही
त्याला गाळा मग घ्या की काम सभेची ठराव. आम्हाला धंद्यासाठी आम्हाला बाकी काय देणं देणं नाही, धंद्यासाठी जागा द्या. आम्ही लिगल डिपॉझिट भरायला तयार आहोत. अगर 3 मजली नाही. डिपॉझिट लिगल डिपॉझिट भरायला तयार आहोत. आम्हाला जागा द्या. बाकी काय कळत नाही. एक लेवल देऊ नका. मासिक मीटिंगमध्ये कोण गाळा देत नाही. ज्याला डिपॉझिट देणार आहे त्यांची त्यांना अरे मासिक मीटिंगमध्ये गाळा द्यायचं नाही आम्हाला. असं कसं होणार आहे? लीगल घ्या ना सगळं तुम्ही. आम्ही काय गावाच्या बाहेर जाऊ का आम्हाला द्यायचं नाही. बरं गावात त्याला बाकीचं काय करणार पहिला दिला. काय करा भाऊसाहेब होय टाकू नका. ऐका की आता ते रोड मुळे सगळं गाड्या उठणार तुम्हाला सांगतो. तुम्ही काय करा गाडा द्यायचा तुमचा प्रश्न आहे का, पण मी काय म्हणतोय तुमचं जर रिसर गाडा होत असेल त्याची तारीख सांगा सगळ्याची, विषय मिटले. बरोबर आहे की महिना, 2 महिने तर लागतात बा. अहो 6 महिने सांगा तुम्ही सांगितलं सांगा म्हणतोय. हा, 3 महिने नाही 6 महिने घ्या, पण निर्णय सांगा फक्त सगळ्याला. ग्रामसभेचा ठराव घ्यावा लागेल. मासिक मीटिंगच्या ठरावावर गाड्या निघत नाही. नाही नाही बाप्पा 30 म्हणलं की 6 महिने लागू द्या, पण तुमचा निर्णय पुन्हा सांगा सगळ्याला. सगळ्या गोष्टी आणि ती एका बाजून नाही, हा बरोबर आहे की काय? सगळी गुण घ्यायचं एका बाजून नाही. दोन्ही बाजू 3 महिने म्हणता 6 महिने लागू द्या, पुन्हा सांगा सगळ्याला. नको ना कोणाला. आपलं गाळं निघतील हा. की ज्याला अर्ज केलेला आहे लोकांनी, हा. अजून कोणाचा अर्ज येऊ द्या, हा लकी ड्रॉ काढून त्याला गाळं देऊ हा टाकू. हे चल नाही, नाही. निलाव काढत आहेत आता. किती गरज आहे लिलाव पद्धतीने घ्या. तुमची जागा ठरवा 10 बाय 12 10 बाय 15 त्या जागेत निलाव त्याला पाहिजे ती घेऊन जाहीर नोटीस काढून तुमचे नियम ठरवा किती जागा द्यायची एका दुकानदाराला. ग्रामसभा ठेवून द्यावं लागेल. ग्रामसभा बंद करा सगळं बंद करून टाका. एक किती दिवस नका ना, तासभर सुद्धा कुणाला देऊ नका. आता बंद करा. आता बंद करायचं. हे मिटलं. काय सगळं गाव पेटले, एक तास सुद्धा देऊ नका कोणाला. कोणाला देऊ नका. काय ती लिगल चला, चला. जागा किती बाकी. मी गौडगावची सरपंच वैशाली भारत पैकेकर बोलते. आज 15 ऑगस्ट आहे, तर गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायतच्या जागेवर अतिक्रमण करायले आहेत. आम्ही आमचं नियोजन करून आम्ही गाळे बांधू हा आणि परत त्यांना आमचा निलाव काढून त्यांना सांगू त्या गाळ्याचं काय हा आहे ते. म्हणजे तुमचं म्हणणं की अतिक्रमण न करता ग्रामपंचायतीचे सगळे बैठक झाल्यानंतर गाळं हा, केल्यानंतर ग्रामसभा झाल्यानंतर आमचं काय विषय ठरायचं ते ठरेल. हा म्हणजे ग्रामसभा विषय ठरल्यानंतर का हा ठरलेलं. आणि गाळं केल्यानंतर पुन्हा सगळ्याला दिले जातील का? म्हणजे आता जी डिपॉझिट भरतील करतील त्यांना दिले जातात. हा अतिक्रमण सध्या करायचं का नाही करायचं मग? अतिक्रमण सध्या करायचं नाही. औदुंबर बलबीन कराड, ग्रामपंचायत अधिकारी गोडगाव. सार्वजनिक ठिकाणी जे अतिक्रमण करणार आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण करण्यात येऊ नये आणि ग्रामपंचायत बॉडीमध्ये जो निर्णय होईल, ग्रामसभेमध्ये जो निर्णय होईल तो त्या निर्णयानुसार ग्रामपंचायत डिपॉझिट घेऊन गाळे काढले जातील. ज्याला गरज आहे व्यवसाय करण्यासाठी त्यांनी त्यात भाग घेऊन डिपॉझिट भरून गाळे घेण्यात येईल.
आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.